विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व विजयानंतर या ठिकाणी शिवसेनेकडनं बाळासाहेब भवनाबाहेर पेढे वाटून या ठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हे बाळासाहेब भवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी मीनाताई कांबळे, ताई काय सांगाल जो विजय आहे त्याबद्दल? हा विजय अपेक्षितच होता। संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बहिणींनी जी साथ दिली आहे शिंदे साहेबांना ती अप्रतिम आहे आणि आता विरोधकांची थोबाड बंद पडलेली आहे। मोरे साहेब, जो विजय आहे यामध्ये खारीचा वाटा सगळ्या शिवसैनिकांचा देखील होता। हा महायुतीचा विजय या पूर्ण म्हणजे युतीचे सगळे पक्षाचे जे कार्यकर्ते आणि नेते या सगळ्यांचा आहे। हा जो विजय आहे हा कलेक्टिव्हली केलं काम जे आहे टीमवर्क, म्हणजे यामध्ये भाजप असो, शिवसेना असो की राष्ट्रवादी असो, या सगळ्या म्हणजे कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत सगळ्यांनी एकत्रितपणे एक दिलाने काम केलं आणि म्हणूनच या महायुतीचा विजय झालेला आहे। खरी शिवसेना कोणाची हा जो प्रश्न होता हा या निकालातनं पूर्ण झालेला आहे का, हे उत्तर आहे का त्याला? प्रश्नच नाही। अजून तरी त्यांना जर जसं वाटलं जरा कुठेतरी जर असं काही विचार करण्याची शक्ती असेल त्यांनी विचार करावा आणि उरलेले आमचे सगळे जेवढे शिवसैनिक आहेत मावळे त्यांनी यावं आणि त्यांचं स्वागत आहे। संजय राऊत बोलतात, संजय राऊत म्हणतायत की हा खरं तर कुठेतरी या ठिकाणी जो विजय आहे हा चुकीच्या पद्धतीने होत आहे, काहीतरी गोड गंबाल असल्याचं संजय राऊत बोलतायत। काय झालेलं आहे, एक विषय असा आहे की संजय राऊत त्यांना काय झाले, त्यांचं नाव संजय, त्यांना असं वाटतं की मी म्हणजे ती महाभारतात संजय उवाच म्हणत की संजय म्हणेल ते की संजय, तर ते काय आहे, हा डुप्लिकेट संजय आहे। त्याला वाटतं मी महाभारतातच आहे, त्याच्यामुळे ते जसं गैरसमज आहे। त्याच्यामुळे तुम्ही पहा या गेल्या वर्षभरात म्हणजे उठाव झाल्यानंतर आतापर्यंत जे काय घडलं त्याच्यावर ज्यांच्या काही स्टेटमेंट होत्या कशा बदलत होत्या, हा म्हणजे त्याला म्हणतो ना आपण रंग बदलणारा सरळ आहे। उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करायला हवं का आता? प्रश्नच नाही, त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे, कारण शेवटी बाळासाहेब हे म्हणायचे की माझी बाळासाहेब नेहमी तेच म्हणायचे की माझी खरी ताकद शक्ती जी आहे हे शिवसैनिक आहेत। आणि जेव्हा साहेब जेव्हा कुठलाही निर्णय केव्हा घ्यायचे तर त्यांचं एक नेत्यांचं एक अष्टप्रधान मंडळ होतं आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी होत होत्या आणि ते फक्त आणि फक्त संघटना आणि शिवसैनिकांचा विचार करत होते। वैयक्तिक कधी त्यांनी विचार स्वार्थ केला नाही, म्हणूनच ते शिवसेना प्रमुख आणि हिंदू हृदय सम्राट म्हणून ते कायम अजरामर झाले आणि राहणारच। नक्कीच आपण पाहतोय की शिवसेनेकडनं अभूतपूर्व विजयाचा या ठिकाणी जल्लोष केला जात आहे आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या ठिकाणी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकता बाळासाहेब भवन या ठिकाणी शिवसैनिक जमलेले आहेत, एकमेकांना पेढा भरवत आहेत, गुलाल उधळला जात आहे, फटाक्यांची आतषबाजी होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे एक जल्लोष हा शिवसेनेकडनं होताना पाहायला मिळताना आपल्याला पाहतोय की मोठ्या प्रमाणात बाळासाहेब भवन या ठिकाणी जात आहे। जर्नलिस्ट अनूप रस्तोगीसह मी सूरज सावंत, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।